मित्रांनो नमस्कार. अमूल्य अंकी शेती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो आपला विषय आहे कांदा लागवणीचा विषय आहे. सविस्तर आपण कांदा लागवणीबाबत जी माहिती आहे तर ती घेणार आहे. हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या व्हिडिओचा कोणत्याही मार्केटिंगशी काही संबंध नाहीये. ही कन्सेप्ट मला फार आवडलेली आहे म्हणून हा व्हिडिओ करतो आहे. त्याच्यामुळे जर कुणाला वाटत असेल की काही कंपनी मार्केटिंगचा फंडा आहे किंवा अमुक कंपनीला पठाण सर जास्त महत्व देत आहे तर हा पूर्वग्रह आधीच पहिले क्लिअर करतो. अशाच आशयाचा व्हिडिओ जो आहे तो आलेला आहे. तो अधिकाधिक लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने कसा पोहोचवता येईल त्या संदर्भात आपला हा व्हिडिओ आहे. एकरी 250 क्विंटल आपल्याला एकरी कांदा घेत असताना काय काळजी घ्यावी लागेल, कशा पद्धतीने नियोजन करावं लागेल, कशा पद्धतीने आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल आणि 120 दिवस त्यासाठी कसं झटावं लागेल. फक्त 1 एकर या पद्धतीने कांदा करा. कांदा केल्यानंतर 120 दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट माहित पडेल की नेमकं 120 दिवसामध्ये तुमच्या या नियोजनामध्ये तुम्ही काय शिकले, तुम्ही काय केलं, कशा पद्धतीने केलं आणि 250 क्विंटलचा जो आकडा आहे एकरी तर तो तुम्ही कशा पद्धतीने फॉलो केला हे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्श्वभूमी. मित्रांनो, पुणे, नाशिक, नगर आणि छत्रपती संभाजी नगर आणि अहमदनगर हे जे 4-5 जिल्हे आहेत जिथे कांदा खूप जास्त प्रमाणात पिकवला जातो तिथे यावर्षी पावसाचं प्रमाण कमी आहे. त्यानंतर मागच्या वर्षी जो काही उन्हाळ्यातला कांदा होता, जो चाळीतला कांदा होता तो संपून गेलेला आहे आणि संपण्यासहितच तो सडून गेलेला आहे. सडण्याचं कारण म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जो जोराचा पाऊस आला होता महाराष्ट्रात, विदर्भात जो काही भाग आहे जिथे खूप मोठ्या प्रमाणात कांदा होतो तो भाग, त्याच्यानंतर जिथे जिथे पाऊस पडला तिथला कांदा जो आहे तो टिकला नाही. त्यानंतर आपले जे शेतकरी बांधव आहे निर्यात धोरणामुळे त्रस्त झालेले आहे. म्हणजेच काय तर वेळोवेळी बदलणारे निर्यात धोरण आणि त्याचा कांदा भावाला जो बसलेला फटका आहे, कांद्याच्या दराला जो बसलेला फटका आहे तर त्याच्यामुळेही शेतकरी बांधव अतिशय त्रस्त आहे. म्हणून हे वर्ष कांद्याचं आहे. पावसाचं प्रमाण कमी, चाळीतला किंवा साठवणूक ठेवलेला जो कांदा आहे तो संपून गेला किंवा सडून गेला हे कारण. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे शेतकरी त्रस्त झालेला आहे. कांद्याची लागवड जी आहे पावसाच्या कमी पावसामुळे किंवा पाऊस अत्यल्प असल्यामुळे विहिरीच्या लेवलीनं भरल्यामुळे जो कांदा आहे तर तो यावर्षी कमी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, गुजरातचा जो भाग कांद्यासाठी प्रसिद्ध आहे तिथेही जी पावसाची शक्यता आहे, पावसाची जी पातळी आहे, विहिरीच्या ज्या लेवली आहे तर त्या कमी आहे, पाऊस कमी पडलेला आहे. त्यामुळे हे जे वर्ष आहे मित्रांनो तर ते कांद्याचं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे तब्येतीनं कांदा करा म्हणजे या वर्षी जर तुम्ही कांदा केला तर त्याला रेट मिळू शकतो. आता मित्रांनो, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये खूप कमी प्रमाणात कांदा लागला कारण परतीचा जो पाऊस आहे तो खूप लवकर चालला गेला. विहिरीत पाणी नाहीये म्हणजे पुढच्या पावसाळ्यापर्यंत, पुढच्या जून जुलै महिन्यापर्यंत कांदा जो आहे तर तो अत्यल्प लागवण होणार आहे, अत्यल्प लागणार आहे. मागच्या वर्षीही इतका मोठ्या प्रमाणात कांदा लागला नाही. म्हणून मित्रांनो पुढच्या दिवाळीपर्यंत म्हणजे समोरचे जे 12 महिने आहे 12 महिन्यापर्यंत कांद्याला रेट मिळू शकतो. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या हिशोबानं, त्या प्लॅनिंगनं यावर्षी करा. ही झाली मित्रांनो पार्श्वभूमी. आता नेमकं कांदा करत असताना किंवा कांद्याची लागवड करत असताना 250 क्विंटल कांदा पिकवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल याचा एक थोडक्यात परिचय करून घेऊया आणि मग त्याचा सविस्तर अभ्यास आपण करूया. कुठेही जाऊ नका. हा जो पुढला अर्धा-पाऊण तास आहे हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि सगळ्या गोष्टी पॉइंट करून ठेवा, सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हे सगळं करत असताना यथेच्छ नियोजन करता आलं पाहिजे. सर्वात महत्वाचा मुद्दा, पहिला मुद्दा आहे मित्रांनो जातीची निवड. आपल्याला बियाण्यांची निवड करताना किंवा जो कोणता कांद्याचं बियाणं आहे तर ते निवडताना सर्वात महत्वाचं आहे की जर घरी बियाणं तयार केलं असेल ते आपल्याला माहित आहे की कोणतं आहे, कशा पद्धतीने त्याचं जर्मिनेशन आहे हे सुद्धा आपण चेक करूनच त्याची लागवड करायची आहे.
ज्या काही ब्रँडेड जाती आहे तर त्याच तुम्ही घ्यायच्या. त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत की नेमक्या कोणकोणत्या जाती आपण घ्यायला पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतः घरचं जर बियाणं तयार असेल तर तेच घ्या. ते जर नसेल, विश्वासू मित्राकडून जर बियाणं मिळत असेल की ज्याने आपल्या आजूबाजूच्या शेजारील गावात कांदा बियाणं केलं असेल, कांदा सीडची लागवड केली असेल, त्याच्यानंतर ते करत असताना आपण आपल्या नजरेसमोर ते बियाणं पिकताना आणि त्याचा जो काही दर्जा आहे तर तो चेक केला असेल, त्याची बीज उगवण क्षमता जी आहे तर ती चेक केली असेल, हे सगळं विश्वासार्ह जर असेल तर त्या मित्राकडून घ्या. स्वतःचं बियाणं वापरलं तर खूपच चांगलं. किंवा ज्याचं कोणाचं तुम्ही बियाणं घेणार आहे ते खात्रीचं असावं. आणखी एक महत्वाचा मुद्दा की फेसबुक आणि व्हॉट्सअप, टेलिग्राम किंवा इतर इंस्टाग्राम यामध्ये ज्या जाहिराती होतात आणि अमक्या यवतमाळच्या व्यक्तीनं नगरच्या एखाद्या एफबीची पोस्ट पाहिली आणि फोन केला आणि कांदा बियाणं बोलवून घेतलं, तसं बियाणं मित्रांनो घेऊ नका. जातीची निवड खूप महत्वाची आहे. जर तुम्हाला कंपनीचं बियाणं घ्यायचं असेल तर काही निवडक ज्या कंपन्या आहेत त्याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहोत. त्यानंतर रोपवाटिका, दुसरा मुद्दा आहे रोपवाटिका. रोपवाटिकेमध्ये कोणकोणत्या समस्या येतात आणि त्या समस्यांना कशा पद्धतीने आपण हाताळायचं आहे, कशा पद्धतीने आपण हँडल करायचं आहे तेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बीज प्रक्रिया खूप महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्ही बीज प्रक्रिया करणार नाही तोपर्यंत तुमची रोपवाटिका जी आहे ती धष्टपुष्ट होणार नाही. सुरुवातीलाच लहान बाळाला ज्या पद्धतीने आपण लसीकरण करतो आणि चांगलं धष्टपुष्ट ठेवतो, अगदी बीज प्रक्रियेचं तेच महत्व आहे. त्यानंतर चौथा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, हा जो मुद्दा आहे काहीही फॉलो नाही केलं, लागवडीची पद्धत जर फॉलो केली या व्हिडिओची तरी माझी जी काही ही अर्ध्या पाऊण तासाची मेहनत आहे तर ती पूर्ण 100% सक्सेस होईल असं मी समजेल. लागवडीची पद्धत सर्वात महत्वाची आहे. त्यानंतर मल्चिंगवर कांदा लागवण. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असेल की बा मल्चिंगवर कांदा लागवण करत असताना इतका कसा खर्च करायचा. साधारणतः मल्चिंग आणणे आणि आथरणे याचा खर्च मित्रांनो 15,000 रुपये एकरी होणार आहे. पण त्याच्या मोबदल्यात तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर तण नियंत्रण, कोणते तणनाशक वापरावे किंवा कशा पद्धतीने तणाचं नियंत्रण करावं. अन्नद्रव्य व्यवस्थापन. आता 240, 250 क्विंटल, 300 क्विंटल कांदा पिकवायचा आहे. अन्नद्रव्याचं जर व्यवस्थापन केलं नाही तर तेही जमणार नाही. रोग व कीड नियंत्रण. वाटिकेतलं रोग झोपण्यापासून तर कांद्याची पात वेडी वाकोडी होण्यापर्यंत इतंभूत रोगाचं नियंत्रण, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन, कांदा पोसणे आणि 100 ग्रॅम प्रति कांदा तयार करणे इथपर्यंत हे सगळं नियोजन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत. सर्वात पहिले जे आहे तर ती जातीची निवड. सर्वात पहिले आपण जातीची निवड पाहूया. पहिल्या मुद्द्याचा अभ्यास आपण करून घेणार आहोत मित्रांनो की जातीची निवड. आता जातीची निवड करत असताना मी आधीच सांगितलं आहे की स्वतःच्या शेतातलं बियाणं लावा. स्वतःच्या शेतात जे काही तुम्ही कांद्याचं सीड तयार केलं असेल ते लावा. ते लावत असताना आपल्या जवळच्या मित्राचं जर असेल, तो मित्र जर विश्वासू असेल, लुबाडणारा नसेल तर त्याच्याकडून बियाणं विकत घेऊन लावा किंवा चांगल्या कंपनीचं लावा. आता चांगल्या कंपनीमध्ये एलोरा सीड आहे, पंचगंगा आहे, प्रशांत सीड आहे, राही सीड आहे, जिंदाल सीड आहे आणि अक्षय सीड आहे. ह्या 6 कंपन्या ज्या आहेत तर त्या मी रिकमेंड करेन. त्याच्यानंतर कांदा लावत असताना आता जो काही तुम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये जो कांदा करणार आहात तर तो कांदा करत असताना लाईट रेड म्हणजेच पुन्हा फुरसुंगी जे वाण आहे तर ते लावायचं आहे. गडद डार्क लाल कांदा आता लावला जात नाही. तो खरीप हंगामात म्हणजे तिकडे पावसाळ्यात लावला जातो. त्यानंतर हे सगळं करत असताना आणखी एक महत्वाचा मुद्दा की व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम याच्या जाहिरातीवर फिदा होऊन किंवा भाडून जाऊन असा परक्या व्यक्तीकडून कोणतंही बियाणं घेऊ नका. त्याच्यात तो असते डार्क लाल आणि लाईट रेड किंवा पुन्हा फुरसुंगी म्हणून तुम्हाला पेलवण्यात येते. मग जेव्हा तो कांदा निघतो तर तेव्हा आपल्या लक्षात येते की ते लाईट रेड नव्हता किंवा पुन्हा फुरसुंगी नव्हता, तो अमका टमका भलताच होता. त्याच्यामुळे ते करू नका. तिसरा एक महत्वाचा मुद्दा की पक्के बिल घ्या. मित्रांनो, जर कृषी केंद्रातून जर तुम्ही बियाणं घेत असाल किंवा कंपनीकडून डायरेक्ट जर तुम्ही बियाणं घेत असाल तर ते बियाणं घेत असताना पक्के बिल घ्या. कारण जर्मिनेशनचे खूप प्रॉब्लेम होतात आणि जर्मिनेशनचे जर प्रॉब्लेम झाले आणि आपल्याकडे जर पक्क बिल नसलं तर आपण कुठंच कोणत्याच प्रकारची कारवाई करू शकत नाही. कृषी विभागातही पहिले बिल मागते, बाबा तुम्ही आणलं तर बिल द्या. त्याच्यामुळे
पक्के बेल घ्या. त्यानंतर ज्या पद्धतीने आपण सोयाबीनची जर्मिनेशन टेस्ट करत असतो, पोत्यावर 100 बिया सोयाबीनच्या ठेवत असतो आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या किती उगवल्या ते पाहत असतो, तशीच जर्मिनेशनची जी टेस्ट आहे, तर एका कापडामध्ये सुती कापड घ्यायचा, त्या कापडावर 100 बिया ठेवायच्या, तो हलका ओला करायचा, त्याला ते झाकून द्यायचं, झाकून त्याला आथरून ठेवून द्यायचं आणि चौथ्या दिवशी 70% बिया जर उगवल्या असतील तर ते जे बियाणं आहे तर ते तुमच्या रोपवाटिकेसाठी चांगलं आहे असं समजायचं. त्यानंतर पुन्हा एकदा सांगतोय की चांगली कंपनी असलेली बियाणे तुम्ही घ्यायचे आहे. पुन्हा एकदा एलोरा, पंचगंगा, प्रशांत सीड, राही सीड, जिंदाल सीड, अक्षय सीड ह्या काही चांगल्या ब्रँडेड कंपन्या आहेत. जातीची निवड करत असताना ह्या ब्रँडेड कंपन्यामधूनच या ब्रँडेड कंपन्याचंच बियाणं घ्या. स्वतःचं बियाणं वापरलं तर लयच चांगलं, जवळच्या मित्राचं वापरलं तर त्याच्यापेक्षा चांगलं. अशा पद्धतीने जातीची निवड फार महत्वाची आहे. पुन्हा रिपीट करतो, लाईट्रेट पुन्हा प्रसंगी हेच लागवड करायची आहे, पक्के बिल घ्यायचे आहे, जर्मिनेशनची टेस्ट करायची आहे, 70% बिया उगवल्या तरच रोपवाटिकेत लावायचं आहे आणि चांगल्या कंपनीचं बियाणं घ्यायचं आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. रोपवाटिकेत घ्यावयाची कोणती काळजी आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. रोपवाटिका तयार करत असताना तुम्हाला 1.5 महिन्याचा कालावधी त्या रोपवाटिकेमध्ये लागत असतो. 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला ती रोपे तयार करून रिप्लांटेशन करायचं असते किंवा आपल्या तयार असलेल्या जमिनीत लावायची असतात. त्याच्यामुळे रोपांची उगवण ही फार महत्वाची आहे आणि जर रोपांची उगवण जर आपल्या मर्जीप्रमाणे जर झाली, चांगल्या पद्धतीची उगवण जर झाली तर आपल्याला बाहेरचे रोप घ्यावे लागत नाही. बऱ्याचदा काय होतं की बाहेरचे रोप आपण जर घेतले तर ते आपण लावतो, पुन्हा फुरसुंगी, लाईट्रेट, समोरच्या माणूस जो असते, जो कोणी रोपवाटिकावाला असते, तो गॅरंटीनं आपल्याला तीच रोपे देत नाही. कधी ती डार्क रेड असतात, कधी ती पांढरी असतात आणि हे आपल्याला कधी लक्षात येतं, जेव्हा आपला कांदा पोसणीला येतो किंवा कांदा चांगला मोठा होऊन जातो तेव्हा. आणि त्यामुळे काय होतं की सगळा कांदा मिक्स होतो आणि सगळा कांदा मिक्स झाला मित्रांनो की कितीही तेजी असू द्या, आपल्याला भाव जे आहे तर ते कमी मिळतात. ह्या सगळ्या गोष्टीमुळे, ह्या सगळ्या गोष्टींना टाळण्यासाठी आपल्याला हा जो 1.5 महिना आहे रोपवाटिकेमध्ये कोणकोणती काळजी घ्यायची आहे, कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं आहे हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर बाहेरचे रोप आणावे लागणार नाही आणि 1.5 महिन्यापर्यंत आपण आपली रोपवाटिका चांगली जपायची आहे, त्याला चांगलं पाणी द्यायचं आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, 10 ते 12 दिवस उगवणीला लागते आणि उगवण जर झाली नाही तर आपला बजेट बिघडतो. तो कसा, तर खूप मोठ्या प्रमाणात खूप महागाचं आपण बी आणलेलं असते, इतकं महाग बी आणून जर उगवण झाली नाही तर आपल्याला आणखी विकत रोपं आणावे लागतात आणि त्या विकत रोपं आणण्यासाठी पैसा लागतो आणि आपला जो बजेट आहे तर तो बिघडतो. त्यानंतरचा मुद्दा आहे जमिनीचा. मित्रांनो, जमीन कोणता तुम्ही रोप लावण्यासाठी जी जमीन पाहत आहात, म्हणजे जिथे रोप लावत आहात किंवा जी जमीन तुम्ही ज्या जमिनीत तुम्हाला रोपं लावायची आहे तर त्या जमिनीमध्ये कोणत्या गोष्टी हव्या आणि कोणत्या गोष्टी नको याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. आता बघा, जमीन जी आहे ती मुरमाड, रेताळ, चुनखडी किंवा ढेकळ असलेली किंवा दगड असलेली किंवा एकदम पानवसंत, चोपन, बुरशीयुक्त जमीन किंवा लाल जमीन, अशा जमिनीमध्ये रोपवाटिका घेऊ नका. याचं कारण आहे की जर अशा जमिनीमध्ये तुम्ही रोपवाटिका घेतली तर त्याचं होतं असं की तुमची जी रोपं आहे तर ती कमकुवत होतात आणि ती कमकुवत रोपं जी आहे तर ती समोर जाऊन अपेक्षित उत्पादन घेत नाही. आपल्याला 250 ते 300 क्विंटल कांदा जर घ्यायचा असेल तर एक कांदा आपला 100 ग्रॅम झालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी बियाण्यापासून, जातीच्या निवडीपासून तर रोपवाटिकेत कोणकोणती काळजी घ्यायची याच्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा अभ्यास, सगळ्या गोष्टींचा सारासार विचार आपल्याला करायचा आहे. त्याच्यामुळे मुरमाड जमीन असेल, रेताळ असेल, चुनखडी असेल, ढेकळ असेल, दगड असेल, चोपन असेल, लाल जमीन असेल, अशा जमिनीमध्ये रोपवाटिका घेऊ नका. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये झिंक, फेरस सारखे जे घटक आहे किंवा मायक्रोन्यूट्रियन्स आहे ते अपटेकचे प्रॉब्लेम येतात, म्हणून तुमचा जो कांदा आहे तो पिवळसर दिसतो, रोपवाटिका जी आहे ती पिवळसर दिसते. त्यानंतर कोणती जमीन आता घ्यायची आहे, तर मित्रांनो भुसभुशीत जमीन तुम्हाला घ्यायची आहे. सेंद्रिय कर्ब चांगला असलेली जमीन घ्यायची आहे, म्हणजे तुमचे जे रोपं आहे तर ते सशक्त होईल. आता सेंद्रिय कर्ब चांगली किंवा भुसभुशीत जमीन जिथे ढेकळ नाही आहे अशी जमीन घेत असताना काही लोक, काही शेतकरी बांधव त्याच्यामध्ये शेणखत टाकतात. मित्रांनो, कच्चं शेणखत टाकू नका. किमान 2 वर्ष कुजवलेलं चांगल्या दर्जाचं शेणखत तुम्ही टाकू शकता, पण त्याही शेणखतामध्ये हुमणीची अंडे किंवा हुमणीच्या अळ्या वगैरे नसाव्या,
ते स्टरलाइज केलेलं असावं किंवा ट्रायकोडर्माची काही प्रक्रिया वगैरे करून शेणखत वापरा. त्याच्यानंतरचा मुद्दा, कोंबडी खत अजिबात वापरू नका. जी काही जमीन, ज्या रोपवाटिकेसाठी तुम्ही जी जमीन आहे तर ती घेत असाल तर त्याच्यामध्ये कोंबडीचं खत जे आहे तर ते टाकू नका. आता नेमकं कोणतं खत आपण साधारणतः 10 गुंठे जमीन घेणार आहोत असं गृहीत धरूया आणि त्या 10 गुंठ्यात किती खत टाकायचं, कोणतं खत टाकायचं याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. मित्रांनो, आता 10 गुंठे क्षेत्रामध्ये आपल्याला कोणतं खत टाकायचं आहे रोपवाटिकेची जागा तयार करत असताना त्याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. 10 गुंठे क्षेत्रात सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे तर ते 25 किलो. आता सिंगल सुपर फॉस्फेटची गोष्ट अशी आहे की यावर्षी शेतकऱ्यांनी बेसल म्हणून कपाशीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं होतं. ते चांगल्या कंपनीचं नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या कपाशी आहेत तर त्या डेव्हलप झाल्या नाही आणि त्याच्यात पिवळेपणा येण्याचं प्रमाण वाढलं आणि नंतर शेवटपर्यंतही ते कपाशी जी आहे तर ती डेव्हलप झाली नाही. शेतकरी बांधवांनी ते उपडून घेतल्या. चांगल्या ड्रिपवरचे प्लॉट जे होते तर ते सुद्धा शेतकरी बांधवांनी उपडले. म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट घेताना चांगल्या कंपनीचं सिंगल सुपर फॉस्फेट घ्या. तुम्हाला अनुभव असलेल्या कंपनीचं सिंगल सुपर फॉस्फेट घ्या. त्याच्यानंतर 10 गुंठे क्षेत्रात सिंगल सुपर फॉस्फेट सोबत साप नावाचं जे बुरशीनाशक असतं ते 250 ग्रॅम घ्यायचं आहे आणि गुमोल गोल्ड जे आहे तर ते 250 ग्रॅम घ्यायचं आहे. हे तिन्ही मिक्स करायचे आणि मिक्स करून 10 गुंठ्यात सारख्या प्रमाणामध्ये 25 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, साप 250 ग्रॅम आणि गुमोल गोल्ड 250 ग्रॅम हे चांगल्या पद्धतीने आचरून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, समोरचा मुद्दा आहे, खूप महत्वाचा मुद्दा आहे की बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची आहे. 3 किलो बियाण्याला, 3 किलो कांदा बियाण्याला धानुका कंपनीचा जे विटा एक्स पॉवर आहे तर ते 30 ग्रॅम आणि पाटील बायोटेकचं ह्युमोल गोल्ड 100 ग्रॅम ह्या दोन घटकाची जी आहे हे दोन घटक मिक्स करायचे आणि ते या 3 किलो बियाण्याला, 3 किलो कांदा बियाणाला ते लावायचे आहे आणि हे लावल्यानंतर ते बियाणं जे आहे तर ते सावलीमध्ये म्हणजे एखाद्या खोलीत किंवा जिथे खूप अशी गरमावट नसेल, खूप घाम नसेल तर तशा चांगल्या सौहार्दपूर्ण वातावरणात, आयडियल टेम्परेचर मध्ये ते चांगल्या पद्धतीने पेपरवर आथरून द्यायचं आहे आणि ते जे औषध आहे त्याला लावलेलं कोणतं, धानुकाचं विटा एक्स पॉवर आणि पाटील बायोटेकचं ह्युमोल गोल्ड हे जे दोन औषध आहे तर हे सुकतील चांगल्या पद्धतीने त्याला हडकू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच ते रोपवाटिकेमध्ये लावायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 10 गुंठे क्षेत्रात हा बेसल डोस आणि बीज प्रक्रिया मित्रांनो करायची आहे. पुन्हा एकदा सांगेल की बीज प्रक्रिया करण्याच्या पूर्वी त्या बियाण्याचं जर्मिनेशनचं जे टेस्ट आहे तर ते सुद्धा चेक करून घ्या. त्याच्यानंतर विटा एक्स पॉवर आणि पाटील बायोटेकच्या ह्युमोल गोल्ड या दोन औषधीची जी बीज प्रक्रिया आहे तर ती चांगल्या पद्धतीने करायची आहे. जमीन निवडताना दगडाची, चुनखडीची, लाल मातीची, पाण्याचा एकदम जास्त निचरा होणारी, का सकाळीच पाणी दिलं आणि संध्याकाळी पुन्हा त्याला पाणी द्यावं लागेल किंवा दिवसभरात ती हडकून जाईल अशा पद्धतीची जमीन घेऊ नका. शक्यतो रोपवाटिकेसाठी मायक्रो स्प्रिंकलरचा वापर करा जेणेकरून त्याचे जे रिझल्ट आहेत ते फार चांगले आहे. पट पाण्याने बियाणं वगैरे वाहून जाण्यासारखे प्रमाण होतात. स्प्रिंकलरच्या पाण्याचे झोडपे जे आहेत ते बसतात. त्याच्यामुळे जर मायक्रो स्प्रिंकलरचं स्ट्रक्चर जे आहे ते तयार करता आलं तर त्याच्यावरच मित्रांनो चांगल्या पद्धतीने रोपवाटिका घ्या. त्याच्यानंतरचा मुद्दा आता पाहूया. आता रोपवाटिकेमध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती घेऊन या. रोपवाटिकेमध्ये कोणकोणत्या समस्या येतात मित्रांनो? पिवळेपणा म्हणजेच रोपामध्ये हिरव्या कंचपणा नसणे किंवा रोप पिवळे दिसणे, निस्तेज रोप असणे, एकदम असं फ्रेश रोप दिसत नाही. आपण पाणी देतोय, चांगलं वातावरण आहे, थंडी पडते आहे तरीही निस्तेजता असते, ते फ्रेश दिसत नाही. त्याच्यानंतर शेंडा वाकडा होतो काही रोपांचा किंवा शेंडा करपणे, त्यालाच आपण करपा म्हणतो किंवा मग काही किडचा वगैरे अटॅक असं तसं हे सगळं जे प्रॉब्लेम आहे तर ते रोपवाटिकेमध्ये सुरुवातीला येत असतात. याच्यासाठी काय करायचं आहे? अरेना गोल्ड नावाचं एक औषध मिळालं तर बघा, ते 30 ग्रॅम घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फॉलिबियान 40 ml आणि ब्लेस सुपर जे आहे तर ते 5 ml या तिघांचं कॉम्बिनेशन करून फवारणी करायची आहे. अरेना गोल्ड जे आहे तर ते सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये जेव्हा आपण फवारून घेतो तर त्याच्यामुळे मित्रांनो व्हायरस जे आहे तर त्याच्यापासून संरक्षण आपल्या रोपाचं किंवा आपल्या कांद्याचं होत असतं. त्याच्यामुळे अरेना गोल्ड ची जी फवारणी आहे तर ती सुरुवातीच्या अवस्थेत महत्वाची आहे. त्याच्यामुळे तुमच्या कांद्यावर शेवटपर्यंत व्हायरस येणार नाही. आता त्याच्यानंतरचा एक प्रॉब्लेम येत असतो रोपवाटिकेमध्ये, मूळ सडणे. आपण एखादा
जे रोप आहे तर ते असं पकडलं तर ते अलगदच वर येतं, त्याला खाली रूट्सच नसतात. साधारणतः पावसाळी कांद्याच्या प्लॉटमध्ये हा प्रॉब्लेम आमच्या विदर्भात वगैरे जाणवत असतो. त्याच्यानंतर त्या रूट्सला बुरशी लागणे, याच्यावर उपाय आहे मित्रांनो. रिडोमिल गोल्ड नावाचं एक बुरशीनाशक मिळतं, ते 50 ग्रॅम घ्यायचं आहे. ह्युमोल गोल्ड जे आहे तर ते 50 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि डॉक्टर प्लस हे सुद्धा 50 ग्रॅम घ्यायचं आहे. डॉक्टर प्लस या औषधामध्ये ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये फॉस्फरस आणि पोटॅश आहे, जे तुमच्या झाडांना चांगल्या पद्धतीने डेव्हलप करतं, रोपाला अधिक दणकट रोग प्रतिकारक बनवतं. त्याच्यामुळे समोर जाऊन जेव्हा आपण त्याचं रिप्लांटेशन करतो तर त्यावेळेस डॉक्टर प्लसचा जो रिझल्ट आहे तर तो आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने रोपवाटिकेमध्ये या 2 समस्या येत असतात. या समस्याचं निराकरण आपल्याला करायचं आहे. आणि नदीकाठी ज्या शेतकऱ्याच्या किंवा धरणाकाठी, तलावाकाठी जिथे दव खूप जास्त प्रमाणात पडतं तर त्या दवापासून संरक्षण करण्यासाठीही हे जे 2, एक फवारणी आणि एक आवडणी, ह्या खूप महत्वाच्या आहे. आता आवडणी करत असताना मित्रांनो खूप असं भगभग औषध, त्या नोझल दांडीचा नोझल काढला की खूप औषध पडून जातं, तर ते औषध चांगल्या प्रमाणात समप्रमाणात पडावं त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. 12 छिद्राचं एक नोझल घ्यायचं, ते नोझल खोलायचं, त्या नोझल मध्ये एक रबरी ग्रिप असते, एक रबर ची एक शीट असते, अशी गोल चकती असते, चपाती असते, ती जर मित्रांनो काढून घेतली आणि पुन्हा तो नोझल कसला तर त्याच्यातून धारा वाहतात. आणि धारा म्हणजे फोर्सफुली वाहतात, 12 धारा निघतील. तर त्या 12 धारा जर अशा सोडल्या तर साधारणतः ते जमिनीवर पडतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही ड्रिंचिंग करू शकता. करता आलं तर ते बघा, नाहीतर नोझल काढून ची जी ट्रिक आहे तर ती चांगलीच आहे. अशा पद्धतीने आपण रोपवाटिकेत येणाऱ्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्यांचं निराकरण या फवारणी आणि आवडणीनुसार करू शकतो. आता पुढचा मुद्दा घेऊया. आपल्या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा मुद्दा आजचा हा जो व्हिडिओ आहे, 250 ते 300 क्विंटल कांदा पिकवताना सर्वात महत्वाचा, सर्वात आवश्यक मुद्दा आहे. काहीच फॉलो करू नका. हे एवढं जर फॉलो केलं तरीही 200, 250, 300 क्विंटल पर्यंत तुमचा जो कांदा आहे तर तो जाऊ शकतो. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की लागवडीची पद्धत. मित्रांनो, एक कांदा आपण पहिल्या सुरुवात हा व्हिडिओ सुरू केला तेव्हापासून आपण बोलून राहिलो का एक कांदा 100 ग्रॅमचा आपल्याला तयार करायचा आहे. 100 ग्रॅमचा कांदा तयार केला, 1 किलो मध्ये किती कांदे येतील? 10 कांदे. 10 किलो मध्ये येतील 100 कांदे. 100 कांदे 10 किलो मध्ये, 100 किलो म्हणजे 1 क्विंटल मध्ये येतील 1000 कांदे. 10 क्विंटल मध्ये येतील 10,000 कांदे. 100 क्विंटल मध्ये येतील 1 लाख कांदे. 300 क्विंटल मध्ये येतील 3 लाख कांदे. 3 लाख कांदे पिकवायचे असेल तर 3 लाख रोप एकरी आपल्याला लावावे लागतील. आता 3 लाख रोप आपल्याला लावायची आहे. मित्रांनो, शेतकरी बांधव 100-125 क्विंटल जेव्हा कांदा पिकवतात तर त्यांच्या शेतामध्ये मुळात रोपाची जी संख्या असते तर तीच 1 ते 1.25 लाख असते, 1.5 लाख असते. म्हणून त्यांना 100, 125, 150 क्विंटल कांदा पिकतो. आपण जर 3 लाख कांदे आपल्याला पिकवायचे असेल, म्हणजे 300 क्विंटल जर आपल्याला कांदा पिकवायचा असेल तर 3 लाख रोप आपल्याला जगवावी लागतील. मित्रांनो, पुन्हा एकदा 3 लाख रोप. आता 3 लाख रोप जगवायची कशी, 3 लाख रोप मोजायची कशी, त्याचं गणित आहे. हे गणित सर्वांच्या लक्षात आलं असेल की एक कांदा 100 ग्रॅमचा पोचलेला आहे. 1 किलो मध्ये 10 कांदे येतात, 10 किलो मध्ये 100 कांदे, 1 क्विंटल मध्ये 1000 कांदे, 10 क्विंटल मध्ये 10,000 कांदे, 100 क्विंटल मध्ये 1 लाख कांदे, 300 क्विंटल मध्ये 3 लाख कांदे. 3 लाख कांदे म्हणजे 3 लाख रोप. आता 3 लाख रोप जगवायची कशी, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पुन्हा एकदा सांगतोय की 3 लाख रोप एका एकरामध्ये लावायची कशी आणि जगवायची कशी. आता त्याचंही एक उत्तर आहे मित्रांनो. ही आहे 1 फूट जागा, 1 फूट, हे 1 फूट, हे 1 फूट आणि हे 1 फूट. आता हा 1 फूट 1 स्क्वेअर फूट शेत आहे. 1 स्क्वेअर फूट शेत आहे. या 1 स्क्वेअर फूट शेतामध्ये आपल्याला 9 100 ग्रॅम वजनाचे कांदे पिकवायचे आहे. किती? 9 100 ग्रॅम वजनाचे कांदे आपल्याला या 1 स्क्वेअर फूट जागेमध्ये पिकवायचे. सहज शक्य आहे मित्रांनो. एवढा जरी कांदा असला, 150 ग्रॅमचा जरी कांदा असला तरी त्याला जागा आहे. आता 1 एकर म्हणजे 43,560 स्क्वेअर फूट, SQF म्हणजे स्क्वेअर फूट जागा झाली. एका फुटामध्ये 9
कांदे आपण पोचलेले आहे किंवा कांद्यांची रोपे लावलेली आहे. आता साधारणतः 43,560 गुणिला 9 नाही, आपण 8च पकडूया. म्हणजे ऑलरेडीच 43,560 स्क्वेअर फूट मधले 4,500 झाड आपण मायनस केले. आता याचं उत्तर 8,0,0 8 सकम 48 8 सकम 48 8 4 8 45 7 44 पुन्हा 4 4 8 त्रिक 24 आणि 4 28 8 हात चाले 2 8 चौक 32 आणि 2 34 3,48,580 एवढं याचं उत्तर येऊ राहिलं. म्हणजे एवढी रोपाची संख्या आहे. या पद्धतीने मित्रांनो जर एका स्क्वेअर फूट मध्ये 9 नाही आपण 8च झाडं पकडलेली आहे. किती? 8 झाडं पकडलेली आहेत. आता याच्यात 10 ते 11% मर आली तरी वरचे हे 48,480 झाडं आपली मेली. किती? 48,480 झाडं जरी आपली मेली तरीही आपल्याला 3 लाखाचा आकडा मिळतोय. आपल्याला 300 क्विंटल कांदा पिकवासाठी 3 लाख रोप एकरी हवी आहे. 3 लाखाचा आकडा आपल्याला मिळालेला आहे. हे गणित जवळपास सर्वांना समजलं आले असेल. नसेल समजलं तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. पुन्हा एकदा चान्स देतोय 2 मिनिटाचा स्क्रीनशॉट मारायला. त्याच्यानंतर आता 3 लाख जी रोपे आहेत तर ती आपल्याला मित्रांनो मिळालेली आहे. मोडतोय. आता 3 लाख रोपं आपल्याला मिळालेली आहे. आता या 3 लाखामध्ये आपल्याला जर 80 ग्रॅमचा कांदा झाला, 80 ग्रॅमचा जर कांदा झाला त्याला जर 3 लाखाने गुणलं तर 240 क्विंटल. 90 ग्रॅमचा एक कांदा जर झाला 3 लाख रोपं तर 270 आणि 100 ग्रॅमचा कांदा जर झाला 3 लाख रोपांना तर 300 क्विंटल पर्यंत उत्पादन. मी स्वप्न दाखवत नाही आहे. रिअलिस्टिकली ही पॉसिबल आहे. ही कन्सेप्ट यथोचित आहे, उचित आहे. म्हणून ह्या एवढं जीव तोडून मागच्या अर्ध्या पाऊण तासापासून मी सारखा बडबड करत आहे की अशा पद्धतीने मित्रांनो ही कन्सेप्ट जी आहे तर ती यशस्वी होऊ शकते. यशस्वी आपण करू शकतो. 240 270 300 ग्राम अशा पद्धतीने एकरी 3 लाख रोप आपल्याला या लागवड पद्धतीने करायचं आहे. आता लागवडीची पद्धत कशी घ्यायची आहे हे गणित समजलं असेल तर समोर जातोय. आता मित्रांनो लागवडीच्या ज्या पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये सरी वरंबा पद्धत ही एक पहिली पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे गादी वाफा पद्धत. तिसरी आहे सपाट वाफा पद्धत आणि चौथी आहे मल्चिंग पेपरची पद्धत. आता याच्यात सरी वरंबा पद्धत म्हणजे काय तर अशा 1 ते 1.5 फूट अंतरावर अशा तुमच्या कांद्याच्या ज्या लागवणी असतात तर त्या सरीवरंबा पद्धतीने असतात. परंतु याच्यामध्ये 2 ओळीतलं जे अंतर असते ते कुठं 1 फूट असते, कुठं 1.5 फूट असते, कुठं 1.25 फूट असते. त्याच्यामुळे ही पद्धत आपल्या अजिबात कामाची नाही. या पद्धतीने सरीवरंबा पद्धतीने फक्त 1 लाख ते 1.25 म्हणजे 1.25 लाख पर्यंत रोप होतील आणि 100-125 क्विंटल कांदा तुम्ही सरीवरंबा पद्धतीने घेऊ शकता. आपल्या 200 250 300 क्विंटलच्या पद्धतीसाठी ही पद्धत योग्य नाही. कारण याच्यात 2 तासामधलं जे गॅप असते 2 तासामधलं जे गॅप असते तर ते फार जास्त असते आणि आपल्याला प्रति स्क्वेअर फूट 8 ते 9 झाडं लावायची आहेत जे शक्य होत नाही. त्याच्यामुळे सरीवरंबा पद्धत जी आहे तर ती योग्य नाहीये. त्याच्यानंतर दुसरी जी पद्धत आहे तर ती गादी वाफा पद्धत आहे. आता हे 5 फुटाच्या अंतरावर बेड आहे आणि या बेडवर 2 लॅटरल टाकले जातात आणि त्याच्या आजूबाजूला इथे 3-3 4-4 ओळी अशा लावल्या जातात. आता याच्यामध्ये मित्रांनो जी 2 बेड मधलं जे अंतर आहे तर ते 6 इंच ठेवा. तेही 6 इंच कशासाठी म्हणतोय 6 इंच? फवारणी करण्यासाठी, तणनाशकाची फवारणी करण्यासाठी, कीटकनाशकाची किंवा ज्या काही फवारण्या आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या फवारण्या करण्यासाठी आणि माणूस चालण्यासाठी चक्कर मारत असताना काही रोग बिग आला आहे का किंवा काही अडी आहे का, काही करपा आहे का हे सगळं पाहत असताना फक्त फिरण्यासाठी जे आहे
इथे 6 इंच जे आहे तर ते उपयोगात आणायचे आहे. अदरवाईज या पूर्ण भागामध्ये म्हणजे हा जो पूर्ण बेड आहे हा जो पूर्ण बेड आहे या बेडवर पूर्ण तुम्हाला लागवण करायची आहे आणि 2 लॅटरल याच्यामध्ये आवश्यक असतील, कारण पाण्याचं जे वितरण आहे तर ते समान पद्धतीने झालं पाहिजे. तर या गादी वाफा पद्धतीमध्ये मित्रांनो आपल्याला झाडांची संख्या जे काही 3 लाख झाडं आपल्याला पाहिजे आहे, 3 लाख रोपं आपल्याला पाहिजे आहे, तर ते सहज शक्य आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आहे ज्याच्याकडे ड्रिप नाही, ज्याच्याकडे ड्रिपने पाणी द्यायची सोय नाही, स्प्रिंकलरने पाणी द्यायची सोय नाही, पट पाण्यावर जे आहे तर ते करायचं आहे, तर त्याच्यासाठी मित्रांनो ही जी सपाट वाफा पद्धत आहे हा खूप जुन्या काळात पासून हा जो प्रयोग आहे तो अंमलात येत आहे. साधारणतः 4-4 4.5 फुटाचे असे वाफे केल्या जातात आणि त्या वाफ्यावर हा वरम असतो, वरंबा असतो हा, आणि त्या वाफ्यावर अशी लागवण केल्या जाते. ही जी आहे ही अशी लागवण केल्या जाते. आता याच्यामध्ये या वरंबावर हा वरंबा साधारणतः 1.5 फुटाचा असतो. मित्रांनो या वरंब्यावर या थडीवर सुद्धा रोप लावणारे लोक आहे. या पद्धतीने म्हणजे सपाट वाफा पद्धतीने 3 लाख म्हणजे गादी वाफा पद्धतीनेही 2.5 ते 3 लाख पर्यंत रोपांची जी संख्या आहे तर ती मित्रांनो सहज शक्य आहे. सपाट वाफा पद्धतीमध्ये ही 3 लाख पर्यंत रोप जी आहे तर ती आपण बसवू शकतो. अशा पद्धतीने 4 ते 4.5 फुटाचा हा वाफा असतो आणि याच्यावर ही लागवण केली जाते. तर ही सपाट वाफा पद्धत जी आहे ही सुद्धा आपल्या कामाची आहे. पण या सर्वांपेक्षा सर्वात चांगली जी पद्धत आहे त्या चांगल्या पद्धतीकडे आपण वळणार आहोत. ती पद्धत आहे मित्रांनो मल्चिंग पेपरवरील लागवण. आता मल्चिंग पेपरवर लागवण करायची म्हटल्यानंतर मल्चिंग पेपरवर लागवण करण्याचे फायदे काय आहेत, नुकसान काय आहे, हे सगळं सुद्धा आपण पाहणार आहोत. मल्चिंग पेपरवर लागवण करत असताना मल्चिंग पेपर, आता मल्चिंग पेपरवर तुम्हाला कांद्याची लागवण करायची आहे तर तो रेडीमेड मल्चिंग पेपर तुम्हाला आणावा लागेल. आता तो रेडीमेड जो मल्चिंग पेपर आहे तर त्या रेडीमेड मल्चिंग पेपर कुठे अवेलेबल होईल, काय होईल याचा फोन नंबर सुद्धा मी या व्हिडिओमध्ये देणार आहोत. सर्वात पहिले की जो मल्चिंग पेपर असतो त्या मल्चिंग पेपरवर रेडीमेड मित्रांनो छिद्र मारून तुम्हाला मिळतील असा तो मल्चिंग पेपर आहे. बऱ्याच लोकांना हे माहिती असेल की मल्चिंग पेपरला रेडीमेड छिद्र सुद्धा मारून भेटतील. आता त्या रेडीमेड मल्चिंग पेपरच्या छिद्रावर मी अशा पद्धतीने आपला 1 फुटाचा जो चौकोन आहे, चौरस आहे तो ठेवला. तो चौरस ठेवल्यानंतर मित्रांनो तो चौरस ठेवल्यानंतर ऑटोमॅटिक 9 छिद्र त्या चौरसात बसले. याचाच अर्थ काय आहे की प्रति स्क्वेअर फूट आपल्याला जे 9 झाडं बसवायचे आहे तर ते 9 झाडं आपण मल्चिंग पेपरवर बसवू शकतो. त्याच्यामुळे आपलं जे 3 लाख झाडांचं जे काही ध्येय आहे, जे काही 3 लाख झाडं आपल्याला एका एकरात बसवायची आहे तर ते मल्चिंग पेपरच्या माध्यमातून होते. आता 2 मल्चिंग पेपर करत असताना 2 लॅटरल म्हणजे 2 नळ्या टाकणं खूप आवश्यक आहे. एक नळी इथे, एक नळी इथे. ज्या शेतकरी बांधवांना तो खर्च झेपावत असेल 2 नळ्याचा तो करायचा आहे. त्याच्यानंतर मल्चिंग पेपरचा जो रेट आहे 20 मायक्रॉनचा तो आहे 1800 रुपयापर्यंत आणि एकरी 6 बंडल लागतात. आता 1800 गुणिला जर 6 केलं तर 10-11 रुपये तो खर्च आणि 3-4 हजार रुपये आथरण्याचा खर्च असा एकरी 15,000 रुपये खर्च वाढतो. मित्रांनो लक्षात ठेवा 15,000 रुपये एकरी खर्च मल्चिंग पेपरवर कांद्याची लागवण करत असताना वाढतो. पण त्याच्या मोबदल्यात तुम्हाला तण व्यवस्थापनचा जो खर्च आहे तर तो 0 येतो. तुम्हाला तणनाशक मारावं लागत नाही. काही वेळेस 2 वेळा तणनाशक मारावं लागते, ते 2 वेळा तणनाशक मारावं लागत नाही. त्याच्यानंतर निंदन करावं लागत नाही आणि रस शोषक कीटकांचा जो अटॅक असतो तो कमी असतो. बुरशीजन्य रोगांचा अटॅक कमी असतो. कांदा सारख्या प्रमाणात पोसला जातो. रोगराई कमी येते. मल्चिंग पेपरमुळे झाडांची जी क्वालिटी आहे तर ती खूप चांगली होते. टेम्परेचर मल्चिंग पेपरच्या खाली मेंटेन होतं. फक्त लवाड जे असतं तर ते त्याच्यात छिद्र पाडून येतं. तुमच्या शेतात जर लवाड असेल तरच मल्चिंग पेपर फाडून येईल, अन्यथा कोणतंही तण निघत नाही. कांद्याची प्रत
कांद्याचा आकार एकसारखा असतो, रंग एकसारखा असतो, खूप सुंदर फ्रेश कांदा या मल्चिंग पेपरमुळे येतो. 15,000 रुपये तुमचे चालले प्रति एकर, परंतु इतक्या सगळ्या ज्या बाबी आहे आणि मित्रांनो 10 ते 20% उत्पादनात वाढ सुद्धा मल्चिंग पेपरवर कांदा लावल्याने होते. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा की समजा तुम्ही इथे रोप लावलं, इथे रोप लावलं, इथे रोप लावलं, इथे रोप लावलं, इथे लावलं, इथे लावलं, इथे लावलं, या 9 छिद्रामध्ये तुम्ही रोप लावलं, पण याच्यातले 2 रोप जर मेले, 2 रोप जर मेले, तर खाडे भरणे किंवा नांगे भरणे किंवा चुका भरून काढणे हे मल्चिंग पेपरच्याच लागवणीवर मित्रांनो शक्य आहे. दुसऱ्या कोणत्याच लागवणीत या पद्धतीने तुम्ही खाडे भरू शकत नाही. म्हणजे ऍक्युरेट तुमचं 3 लाखाचं जे टार्गेट आहे, 3 लाख रोपांचं जे टार्गेट आहे मित्रांनो, कडकडीची विनंती आहे की ज्यांना खर्च झेपावत असेल 1 एकर करायच्या जागी अर्धाच एकर करा, पण मल्चिंगवर लागवड करा आणि या पद्धतीने करा. अनेक फायदे आहेत. तणाचं व्यवस्थापन आणि त्याच्या तणाचं व्यवस्थापन करावं लागत नाही, तणनाशक फवारा लागत नाही. तणनाशक फवारल्यामुळे आपल्या कांद्यावर जो दुष्परिणाम होतो तो होत नाही. रसशोषक कीटकांचा अटॅक कमी होतो, बुरशीजन्य रोगाचा अटॅक कमी होतो, कांद्याची प्रत सुधारते, कांद्याचा आकार वाढतो. असे अनेक फायदे मल्चिंग पेपरचे आहे. आणि जर पाणी दिल्यानंतर 5 दिवसात पुन्हा तुम्हाला जर पाणी द्यावं लागत असेल तर मल्चिंग मुळे तो ओलावा 10 ते 12 दिवस टिकतो. म्हणजे 50% पाण्याची तुमची जी बचत आहे, 30% तर कशी पाण्याची बचत होते. त्याच्यामुळे यावर्षी जो दुष्काळ आहे त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर हे तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. पण मल्चिंग पेपर लावत असताना जे काही तुम्ही 2 बेडमध्ये मल्चिंग पेपर लावत आहात किंवा मल्चिंग करत आहात, तर आता हा समजा बेड आहे आणि हा बेड आहे, याच्यावर तुम्ही मल्चिंग पेपर आथरलेला आहे आणि याच्यावरही तुम्ही मल्चिंग पेपर आथरलेला आहे. मित्रांनो, ही जी मधातली जागा आहे ही फक्त 6 इंच असावी, त्याच्यापेक्षा जास्त असू नये, नाहीतर आपलं जे टार्गेट आहे ते कोलंबळेल. आता 6 इंच असावी म्हणजे रिलेटिव्हली माती ओढणं हा खूप म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे. फक्त जो तुमचा पावडा आहे ज्याने तुम्ही माती ओढता तर त्या पावड्यापुरती जागा असावी. आता शक्य कसं आहे, हा पेपर आपण टाकून देऊ, पण हा पेपर टाकताना तर मित्रांनो आधीच हा पेपर जेव्हा तुम्ही टाकून राहाल या बाजूचा तर खूप जास्त माती ओढून घ्या, म्हणजे नंतरचा जो दुसरा पेपर टाकाल तर इतकीच माती तुम्हाला ओढता येईल आणि अशा पद्धतीने तुम्ही मल्चिंग पेपर आथरून बरोबर 6 इंचात ते मॅनेज कराल. असा एक प्रयत्न करा. काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही फोन करू शकता. अशा पद्धतीने मल्चिंग पेपरवरची जी लागवड आहे तर ती सहज शक्य आहे. आता समोरचा मुद्दा पाहूया मित्रांनो की मल्चिंग पेपर नंतर आता आपल्याला आणखी काय करायचं आहे. आता मित्रांनो, बेसल डोस आपल्याला बेडवर टाकायचा आहे तर तो नेमका काय करायचा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जे नत्र असते तर ते नत्र आपण नंतरही युरियाच्या माध्यमातून किंवा 19-19च्या माध्यमातून किंवा अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून ड्रिपने वगैरे देऊ शकतो किंवा फेकून देऊ शकतो किंवा ते ड्रिचिंग मध्ये वापरू शकतो. पण स्फुरद आणि पाला जे आहे तर ते 28 ते 30 दिवसांनी ते लागू पडतं, त्याच्यामुळे ते आधीच बेसलमध्ये देऊन देणं चांगलं असते. आणि तसंही सगळे जाणकार म्हणतात की बा कांद्याला 40-45 दिवसानंतर दिलेलं जे खत आहे तर ते कोणत्याच पद्धतीने लागू होत नाहीत आणि म्हणूनच कांदा केल्यानंतर त्याच्यावर जे आपण दुसरं पीक घेतो तर त्याच्यात कोणतंही खत द्यायची गरज नसते, कारण आपणच दिलेली जी खते आहेत तर ती तशीच जमिनीमध्ये पडून राहतात आणि ती नंतरच्या याला मिळतात. त्याच्यामुळे मित्रांनो, आता बेसल डोस मध्ये तुम्हाला थोडासा जास्त बेसल डोस वाटत असेल, खूप मोठ्या प्रमाणात बेसल डोस वाटत असेल, पण आपलं टार्गेट मित्रांनो 300 क्विंटल कांदा आहे. म्हणून 300 क्विंटल कांदा करायचा असेल तर हा बेसल डोस द्यावा लागेल. थोडंसं अतिशयोक्ती वाटत असेल, परंतु मित्रांनो सहज शक्य आहे. भारी जमिनीसाठी मित्रांनो नत्राचं जे प्रमाण आहे तर ते कमी द्यायचं आहे. त्याच्यात डीएपी 100 किलो, एमओपी 100 किलो आहे. त्याच्यानंतर ह्युमॉल कंद स्पेशल जे आहे तर ते 30 किलो, रिलीजर 5 किलो आणि मायक्रोडील कॉम्बिकिट जी आहे तर ती 23 किलो. अशा पद्धतीने तुम्हाला हा बेसल डोस करायचा आहे. याच्यामध्ये ह्युमॉल कंद स्पेशल जे आहे तर ते 30 किलो, रिलीजर 5 किलो आणि मायक्रोडील कॉम्बिकिट 23 किलो हे अवश्य घ्या. त्याच्यासोबत डीएपी जर अवेलेबल नसेल 10-26-26 मित्रांनो तुम्ही 150 ग्रॅम 150 किलो आणि एमओपी 100 किलो असं एखादं एक कॉम्बिनेशन करू शकता. याच्यासोबतच
ह्युमॉल कंद स्पेशल रिलीजर आणि मायक्रोडेल कॉम्बी किट हे घ्यावंच लागेल. त्याच्यानंतर हेही अवेलेबल नसेल 10-26-26 तर मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेट 250 किलो आणि एमओपी 100 किलो आणि याच्यासोबतच ह्युमॉल कंद स्पेशल रिलीजर आणि मायक्रोडील. ह्युमॉल कंद स्पेशल 30 किलो, रिलीजर 5 किलो आणि मायक्रोडील कॉम्बी किट जी आहे तर ती 23 किलो. अशा पद्धतीने तुम्ही बेसल डोस करू शकता भारी जमिनीसाठी. मित्रांनो मी म्हणतोय भारी जमिनीसाठी हा जो बेसल डोस आहे तर तो तुम्ही करू शकता. आता काय करायचं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हलकी जमीन आहे आणि किंवा मध्यम जमीन आहे तर याच्यासाठी काय करायचं आहे तर ते पाहूया आता नेमकं काय करता येईल. साठी आपल्याकडे बेसल डोस आहे किंवा मध्यम जमीन असेल तर त्याच्यासाठी मित्रांनो 24-24-0 100 किलो आणि एमओपी 100 किलो असा आपल्याला डोस घ्यायचा आहे. म्हणजे याच्यात आता नत्राचं प्रमाण आलेलं आहे. त्याच्यासोबतच ह्युमॉल कंद स्पेशल 30 किलो, रिलीजर 5 किलो आणि मायक्रोडील कॉम्बी किट जे आहे तर ती घ्यायला विसरू नका. हा एक ऑप्शन आहे. जर 24-24-0 नाही भेटला तर सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे तर ते 200 किलो आणि एमओपी 100 किलो सोबत ह्युमॉल कंद स्पेशल 30 किलो, रिलीजर जे आहे ते 5 किलो आणि मायक्रोडेल कॉम्बी किट जी आहे तर ती 23 किलो. अशा प्रकारचं कॉम्बिनेशन मित्रांनो तुम्ही करू शकता. हा झाला हलक्या जमिनीसाठी. भारी जमिनीसाठी याच्यापूर्वीच मी तुम्हाला जो बेसल डोस आहे तर तो दिला आहे. आता लागवडीनंतर मित्रांनो आवडणी आणि फवारणीचं जे शेड्यूल आहे तर ते बघूया की आपल्याला 300 क्विंटल कांदा करायचा आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो नेमकं काय करता येईल. आता मित्रांनो लागवडीनंतर 8व्या दिवशी आपल्याला हलकी असो की भारी मध्यम असो जमिनीत आवडणी करायची आहे. ती आवडणी आता आपल्याला कोणती करायची आहे याच्या संदर्भात आपण माहिती घेऊया की नेमकं आवडणी नंतर आता आवडणी करत असताना लागवडीनंतर 8व्या दिवशी ते 10व्या दिवशी आवडणी करायची आहे. त्याच्यामध्ये अमृत ड्रिंचिंग किट नावाची एक किट मिळते. ती एक किट घ्यायची आहे. त्याच्यात फॉलिबियॉन नावाचं औषध आहे तर ते 1 लिटर घ्यायचं आहे आणि 19-19-19 जे आहे तर ते 5 किलो हे सगळं एकाच करायचं आहे. साधारणतः 150 लिटर पाण्यामध्ये जर हे तुम्ही मिक्स केलं आणि सम प्रमाणात त्याला ड्रिंचिंग केलं तर तेही चालेल. ड्रिंचिंग कसं करावं हे याच्यापूर्वी मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ड्रिप जर असेल तर हे ड्रिपने जरी सोडून दिलं तरीही चालेल. स्प्रिंकलरने पाणी देत असाल तर कशा पद्धतीने ड्रिंचिंग करतात ते पहा. ही झाली हलकी असो मध्यम असो भारी असो जमिनीत 8 दिवसानंतर कोणती ड्रिंचिंग करायची. त्याच्यानंतर भारी जमीनमध्ये तुम्हाला 40व्या दिवशी कोणता खतांचा डोस करायचा आहे त्याच्या संदर्भात माहिती घेऊया. याच्यामध्ये 40व्या दिवशी तुम्ही 10-26-26-50 किलो डीएपी किंवा डीएपी 50 किलो, 10-26-26 अवेलेबल नसेल तर डीएपी घ्या 50 किलो आणि एमओपी 70 किलो. अशा पद्धतीने तुम्ही भारी जमिनीला खतं द्यायची आहे. आणि हलक्या जमिनीमध्ये 10-26-26-50 किलो एमओपी 50 किलो आणि अमोनियम सल्फेट जे आहे तर ते 30 किलो. अशा पद्धतीने तुम्हाला 40व्या दिवसापर्यंत नियोजन करायचं आहे. आता 40व्या दिवशी पुन्हा एकदा आपल्याला कोणत्या प्रकारची आवडणी करायची आहे याच्या संदर्भात माहिती घेऊया. ती माहिती अशी. लागवडीनंतर आता 40व्या दिवशी जे आहे तर त्याला आपल्याला आवडणी करायची आहे. ती आवडणी जी आहे एनपीके कॉन्सो नावाचं एक मॉलिक्युल मिळतं, औषध मिळतं. ते तुम्हाला 2 लिटर घ्यायचं आहे. मायक्रोझोन 200 ग्रॅम घ्यायचा आहे आणि 2 किलो गुळ घ्यायचा आहे. आता हे तिघही 150 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला टाकून ठेवायचे आहे 2 दिवसापर्यंत. 2 दिवसापूर्वी या तिघांना एनपीके कॉन्सो, मायक्रोझोन आणि 2 किलो गुळ यांना तुम्हाला मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर 150 लिटर पाणी मित्रांनो लक्षात ठेवा 150 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि 150 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून याची आवडणी करायची आहे. ड्रिप जर असेल तर ते 150 लिटर पाणी एका एकराला देऊन द्या. पण जर ड्रिप नसेल तर पंपाने किंवा पटपाण्याने कसं देतात तर ते नियोजन करा. जर ही आवडणी तुम्ही करणार असाल तर 40व्या दिवशी जी आपण खते सांगितली होती 40व्या दिवशी जे काही डीएपी, एमओपी, अमोनियम सल्फेट किंवा 10-26-26 ही जी याच्यापूर्वी मी सांगितली होती तर ती जर नाही दिली तरी चालेल. म्हणजे तो डोस जर नाही केला आणि ही आवडणी केली तरीही चालेल. तो खर्च तुमचा वाचेल या आवडणीमुळे. तुम्हाला जे बेस्ट वाटते हे जर करायचं असेल ते करू नका. ते करायचं असेल आणि हे करायचं असेल तर उत्पादन वाढेल, चांगलंच राहील, आपल्या जमिनीचा आरोग्य सुधारेल. त्याच्यानंतर मित्रांनो कीड नियंत्रणाचा मुद्दा आहे. हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. सुरुवातीपासून पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, रोप म्हणजे जातीच्या निवडीपासून रोप वाटिकेपर्यंत, लागवडीच्या पद्धतीपर्यंत, बीज प्रक्रिया सगळं आपण पाहिलेलं आहे. आता समोरचा मुद्दा आहे तो कीड नियंत्रण आहे. 3 मुख्य कीड आहे.
त्याच्यात पहिला आहे थ्रिप्स येतात. थ्रिप्स जे आहे ते बुडापासून रस शोषण कीटक असतात. ते रस शोषण करून ती जी पात आहे तर ती जमा करत आणतात. पात जी आहे ती करपत खालपर्यंत येते. त्याच्यानंतर लाल कोडी रेड माइट्स असतात आणि जांभळा किंवा पिवळा करपा. तर हे 3 प्रमुख रोग जे आहेत ते असतात. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे पीळ किंवा जलेबी सारखा रोग असतो, ज्याच्यात जे उभे झाड असतात तर ते जमिनीवर लोळून पडतात आणि बऱ्याचदा आपण म्हणतो की व्हायरस आला. तर त्या पीळ रोगाबद्दल त्याचा सामना कसा करायचा तर हे आता आपण पाहणार आहोत. नेमकं पीळ रोग कशाने येतो, काय येतो, याची सगळी जी कारणं आहे तर तीही आपण पाहणार आहोत. पीळ रोगाबद्दल माहिती घेणार आहोत. पीळ रोगाची फवारणी, जे रोप असतं ते उभं असतं आणि ते असं झोपून जातं आणि पूर्ण रोपाच्या रोप लोळून जातात. खरगे जे आहेत ते त्याच्यात लागून जातात आणि अख्खं रोप किंवा अख्खा जो तुमचा कांदा आहे तो झोपून जातो. सुरुवातीला जेव्हा एखादा पॅच दिसत असेल तर त्यावेळेसच आपल्याला मी सांगत आहोत ती फवारणी किंवा आवडणी करायची आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे रोपावर कोणतंही एन्झाईम फवारताना, कोणतंही टॉनिक फवारताना ते जिब्रॅलिक ऍसिड युक्त नसावं. जिब्रॅलिक ऍसिड मुळे ही पीड येणे किंवा जिलबी होणे हा जो रोग आहे तो होत असतो. हे करत असताना आता पीड रोगाची जी फवारणी आहे तर ती मी सांगतोय. डॉक्टर प्लस घ्यायचा आहे 50 ग्रॅम, अरेना घ्यायचा आहे 50 ग्रॅम, फॉलिबियॉन 50 ग्रॅम आणि ब्लेज सुपर जे आहे तर ते 5 ml. हे 4 औषध मिळून तुम्हाला ते फवारणी करायची आहे. ती फवारणी झाल्यानंतर त्याच दिवशी आवळणी करायची आहे. 0050 100 ग्रॅम आणि विमॉल गोल्ड 50 ग्रॅम. हे सगळं करत असताना जर रोपाची मुळं जर सडत असतील तर रिडोमिल गोल्ड 50 ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. ही झाली मित्रांनो पीड रोगाची फवारणी. त्याच्यानंतर दुसऱ्या पहिल्या फवारणी आणि आवडणीनंतर 5 दिवसांनी आणखी एक फवारा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये सॉलिमो 30 ml, फॉलिबियॉन 50 ml, क्लीनर पी 20 ग्रॅम आणि मायक्रोडिल झिंक 25 ग्रॅम आणि ब्लेज सुपर जे आहे तर ते 5 ml. अशा पद्धतीने 5 दिवसांनी हा दुसरा फवारा करायचा आहे. 100% जो पीड रोग आहे तर तो किंवा ते जे झोपण्याचा प्रकार आहे तर तो थांबून तिथेच तो कंट्रोल होईल. आता हे झालं पीड रोगाच्या बद्दल. त्याच्यानंतर मित्रांनो जे तणाचं नियंत्रण आहे तर ते करत असताना गोल नावाचं जे तणनाशक आहे तर ते तुम्हाला 15 ml आणि त्याच्यासोबत टर्गा सुपर जे आहे तर ते 10 ml घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये झिंकोडिल नावाचं एक औषध मिळतं ते 20 ml आणि ब्लेज सुपर नावाचं जे काही आपलं सिलिकॉन स्टिकर आहे तर ते 5 ml. अशा पद्धतीने तुम्हाला तणाचं नियंत्रण करायचं आहे. आता वळूया मित्रांनो फवारणीकडे की जेव्हा आपला प्लॉट डेव्हलप होऊन जाईल चांगल्या पद्धतीने तर तेव्हा कोणत्या प्रकारच्या फवारण्या घ्यायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहोत. त्याच्यानंतर मल्चिंग पेपरवाल्याचा नंबर द्यायचा विसरलो, ते मल्चिंग पेपरवाल्याचा नंबर देणार आहोत. आणि त्याच्यानंतर हा जो सगळा चार्ट आहे तर हा तुमच्या व्हॉट्सअपवर कसा पाठवता येईल त्याच्यासाठी एक पाटील बायोटेकचा जो नंबर आहे तर तो देणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आता पीड रोगाची माहिती झाली, तणनाशक गोल्ड, टर्गा सुपर आणि झिंकोडिल हेही सांगितलं. आता मित्रांनो फवारणीकडे पाहूया की मित्रांनो नेमक्या आता फवारणीचं शेड्यूल बघूया. आपण आवळण्या पाहिल्या, खताचे डोस पाहिले, बेसल डोस पाहिले. नेमकं आता फवारणी करत असताना 25 ते 30व्या दिवशी आपल्याला कोणती फवारणी करायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टर प्लस 50 ग्रॅम, अरेना गोल्ड 30 ग्रॅम, सिंगम 30 ml, ब्लेज सुपर 5 ml घ्यायचा आहे. त्यानंतर 40 ते 50व्या दिवशी सॉलिमो 30 ml, क्लीनर 20 ग्रॅम, पोकलँड 25 मिली, फॉलिबियॉन 40 ml, ब्लेज सुपर जे स्टिकर आहे तर ते 5 ml घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 60 ते 70व्या दिवशी कोनिका 30 ml, कराटे 30 ml, मायक्रोडिल सुपर मिक्स 30 ग्रॅम, अपसिल 40 ml आणि ब्लेज सुपर जे आहे तर ते 5 ml घ्यायचं आहे. आता 90व्या दिवशी जर पात तुमची जी आहे ती मासोंडत असेल, खूप येलत असेल, वर जात असेल, वाढत खूप असेल तर तेव्हा डॉक्टर प्लस 50 ग्रॅम, मायक्रोडिल परफेक्ट 50 ml, फॉलिबियॉन 40 ml आणि ब्लेज सुपर जे आहे तर ते 5 ml या पद्धतीने तुम्हाला जी आहे ती फवारणी करू शकता. वेळ काळ परिस्थिती पाहून या फवारणीत बदल होऊ शकतो. जर एखादा रोग वेगळा आला, काही अळीचं प्रमाण असलं किंवा दुसरा काही रोग आपल्याला दिसून आला तर वेळ काळ परिस्थितीत याच्यात अळीनाशक, बुरशीनाशक वगैरे वगैरे आपण काहीतरी घेऊ शकतो. अशा पद्धतीने 25 ते 30व्या दिवशी, 40 ते 50व्या दिवशी, 60 ते 70व्या दिवशी आणि जर पात मासोंडली किंवा पात खूप जोरात वाढत असेल तर 90व्या दिवशी त्या पातीला दाबण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर
15 दिवस काढणीच्या पूर्वी 15 दिवसापूर्वी त्याच्यावर ड्रम फिरवायचा आहे, जेणेकरून पात जी आहे तर ती आडवी पडेल आणि त्या पातीचा जो कस आहे तर तो पुरा कांद्यात जाईल. आणि अशा पद्धतीने आपण जो 300 क्विंटलचा जो कांद्याचा जो आपला टार्गेट आहे तर तो पूर्ण करू शकतो. त्याच्यापूर्वी मित्रांनो, मोबाईल नंबर, मल्चिंग वाल्याचा मोबाईल नंबर आणि हा जो पुरा हे आहे त्याला काय म्हणतो आपण, टाइम टेबल, की कोणत्या परिस्थितीत काय करायचं, हे एवढे औषध वगैरे वगैरे हे सगळं जर तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असेल तर मी जो नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. म्हणजे अख्खा जो हा टाइम टेबल आहे तर तो सगळा तुम्हाला मिळून जाईल. 2 मिनिटं थांबा, ते लिहितो आणि मग तुम्हाला देतो. 1 मिनिट. मित्रांनो, मल्चिंग पेपर साठी जे आहे ॲग्रीराईज नावाची कंपनी आहे, त्याचा जो नंबर आहे तो 7720050077 किंवा 9822799212 या 2 मोबाईल नंबरवर तुम्हाला मल्चिंग पेपर साठी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि जितकी काही माहिती मी सांगितलेली आहे ती माहिती, त्या माहितीचं जे कांदाविषयीचं जे नियोजन आहे तर ते जर माहिती करून घ्यायचं असेल तर 7507775355 या मोबाईल नंबरवर संपर्क साधायचा आहे. आजचा विषय इथंच संपला. कसा वाटला, काय वाटला ते म्हणजे कमेंट मध्ये जाऊन सांगा. विषय खूप मोठा आहे, व्हिडिओ खूप मोठा आहे. शेवटपर्यंत जर पाहिलं असेल तर मल्चिंग पेपर आणि कांद्याविषयीचं हे सगळं PDF जे आहे तर हे तुम्हाला मिळून जाईल. आजच्या अमूल्य आमची शेती या युट्यूब चॅनलमध्ये इतकंच मित्रांनो. जय हिंद, आनंदी राहा. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. जय हिंद पुन्हा एकदा.